So hello student, let's start our today's session of the physics. Okay, तर लास्ट टाइम आपण रिओस्टॅटचा स्टडी करत होतो आणि हा जो रिओस्टॅट आहे त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत टू ऍडजस्ट दी resistance to control the current in circuit and hence PD to start and change the speed of motor. एखाद्या स्पीडचं एखाद्या मोटरचं स्पीड जरी आपल्याला जर चेंज करायचं असलं, ते वाढवायचं असेल, कमी करायचं असेल, तर त्याच्यासाठी देखील हा रेझिस्टन्स आपण वापरू शकतो. त्याचबरोबर एखादा बल्ब तुमच्याकडे असेल आणि त्याचा ब्राईटनेस कमी जास्त करायचा असेल, तर त्याच्यासाठी देखील काय करू शकतो आपण, हा रिओस्टॅट यूज करू शकतो. आता याचं आपल्याला कन्स्ट्रक्शन बघायचं आहे. कन्स्ट्रक्शन थोडंसं कसं आहे लक्षात घ्या. आता सांगितलं ना, हा रिओस्टॅट कुठं वापरायचा, बल्ब डिम किंवा ब्राईटन करायला, मोटरचं स्पीड वाढवायला किंवा कमी करायला, आणि कुठल्याही इलेक्ट्रिकल सर्किट मधला रेझिस्टन्स कमी जास्त करायला, याच्यासाठी हा रिओस्टॅट आपण वापरतो. आता रियालिटीमध्ये रेझिस्टन्सचं जे पिक्चर आहे ते या पद्धतीने असणार आहे. असा रेझिस्टन्स रिओस्टॅट दिसतो आणि दिस इज द डायग्राम विच इज गिवन इन द टेक्स्ट बुक. ओके, आता याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा. तर पॉइंट नंबर 1, it consists of 3 terminals, terminal A, terminal B and terminal C. Okay, here there is a terminal C. So this is terminal C, this is terminal A and this is terminal B. Here also terminal A, terminal B and here there is a terminal C. So point number 1, it consists of 3 terminals. It consists of 3 terminals A, B and C. आता हे 3 टर्मिनल जे आहेत ते कसे आहेत बघा. A and B are fixed terminals. Okay, terminals A and B are fixed terminals. Fixed terminals. Okay, and are connected to ends of resistive element. बघा म्हणजे काय दिलंय याच्यामध्ये. टर्मिनल ए आणि बी जे आहेत ते काय आहेत, फिक्स्ड टर्मिनल आहेत. त्यांची पोझिशन आपल्याला चेंज करता येत नाही, ती फिक्स्ड असणार आहे. आणि ए आणि बी कुठं जोडलेले आहेत, इथं जो रेझिस्टिव्ह इलिमेंट आहे मधला जो पार्ट आहे ना, याला रेझिस्टिव्ह इलिमेंट म्हणायचा. हा सगळा पार्ट इथून इथपर्यंत याला काय म्हणणार मी, रेझिस्टिव्ह इलिमेंट असं म्हणणार. आता हे रेझिस्टिव्ह इलिमेंट काय काय असतात आपल्याला बघायचं आहे. ओके, तर हे ए आणि बी कुठं जोडलेले आहेत, हा जो रेझिस्टिव्ह इलिमेंट आहे त्याच्या एंडला जोडलेले आहेत. 2 एंडला 2 आहेत. ठीक आहे. आता हा रेझिस्टिव्ह इलिमेंट काय असतो, रेझिस्टिव्ह इलिमेंट मे बी ओके, रेझिस्टिव्ह इलिमेंट काय असू शकतं, एक रेझिस्टन्स वायर असू शकते. ओके, कॉईल ऑफ रेझिस्टन्स वायर. म्हणजे थोडक्यात काय केलेलं असणार आहे, ए पासून बी पर्यंत एक ज्याचा रेझिस्टन्स जास्त आहे अशा मटेरियलची एक वायर असणार. ती वायर ए पासून बी पर्यंत कंटिन्युअसली गुंडाळलेली असणार आहे, ए पासून बी पर्यंत. म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे टर्न्स आहेत. मोस्टली कॉईलच असते, हे तर लक्षात घ्या. रेझिस्टिव्ह इलिमेंट मे बी कॉईल ऑफ रेझिस्टन्स वायर, किंवा काही ठिकाणी थिन कार्बनची फिल्म असते, थिन कार्बन फिल्म. त्यावेळेला ए पासून बी पर्यंत एक कार्बनची फिल्मच असते, थिन कार्बन फिल्म. कारण तुम्हाला माहिती आहे रेझिस्टन्स 2 टाईपचे असतात, एक कार्बन टाईप रेझिस्टन्स आणि दुसरा वायर बाउंड रेझिस्टन्स. थिन कार्बन फिल्म असणार आहे. काही वेळेला इलेक्ट्रोलाइट लिक्विड देखील असू शकतं, लिक्विड. ठीक आहे, लिक्विड. बघा, इट कन्सिस्ट ऑफ 3 टर्मिनल ABC. टर्मिनल ए अँड बी आर फिक्स्ड टर्मिनल्स अँड ए आणि बी टर्मिनल कुठं जोडलेले आहेत, कनेक्टेड टू द एंड्स ऑफ द रेझिस्टिव्ह इलिमेंट. रेझिस्टिव्ह इलिमेंट काय असतो, एक तर कॉईल ऑफ रेझिस्टन्स वायर. आता आपण जी डायग्राम दाखवली त्याच्यामध्ये एक वायर आहे, ती वायर गोल गुंडाळलेली आहे. ओके, ए पासून बी पर्यंत. किंवा काही वेळेला थिन कार्बन फिल्म, ए पासून बी पर्यंत एक कार्बन फिल्म पण असू शकते, किंवा ए पासून बी पर्यंत एखादं इलेक्ट्रोलाइटिक लिक्विड पण असू शकतं.
ठीक आहे, इलेक्ट्रोलायटिक लिक्विड. आणि टर्मिनल सी जे आहे ते कुणाला जोडलेलं आहे, स्लाइडिंग कॉन्टॅक्ट किंवा त्याला वायपर असं म्हटलं जातं. हा टर्मिनल सी जो आहे, टर्मिनल सी कुठं जोडलेला आहे बघा, सीच्या राईट हँड साईडला काय आहे, हा मेटलचा बार आहे बघा, मेटलचा स्क्वेअर बार आहे आणि त्या स्क्वेअर बारला काय केलेलं आहे, स्लाइडिंग कॉन्टॅक्ट जोडलेला आहे. स्लाइडिंग कॉन्टॅक्ट काय होऊ शकतो, या पूर्ण रेझिस्टिव्ह इलिमेंटवर लेफ्ट पासून राईट पर्यंत आपल्याला सरकवता येतो, लेफ्ट पासून राईट पर्यंत किंवा राईट पासून लेफ्ट पर्यंत. तर पॉइंट नंबर 4, टर्मिनल सी is connected, terminal C is connected to the terminal C is connected to sliding contact in bracket which is called as wiper, which can move from लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट आपण त्याला काय करू शकतो, आपण मूव्ह करू शकतो, ऑर राईट टू लेफ्ट, कसंही. ओके. आता इथं रेझिस्टन्स कसा काय चेंज होणार, रेझिस्टन्स हा वायपर सरकवल्यानंतर रेझिस्टन्स कसा काय यूज होणार. आता रिओस्टॅट वापरताना आपल्याला फक्त 2च टर्मिनल एका वेळी वापरायचे आहेत, एक तर ए आणि सी किंवा बी आणि सी. ओके. सो फॉर वर्किंग ऑफ रिओस्टॅट, okay, working of rheostat, only 2 terminals are used at a time. 2 terminals are used. Only 2 terminals are used at a time. That is either A and C or B and C. A आणि C तरी वापरायचं किंवा B आणि C तरी वापरायचं आहे. ठीक आहे. आता टर्मिनल ए अँड सी सपोज वापरलेला असेल, ए आणि सी, तर स्लायडर ज्यावेळी ए च्या जवळ असणार ना, हा स्लायडर जो आहे त्यावेळी टर्मिनल ए च्या जवळ असेल त्यावेळी काय असणार, लेंथ ऑफ रेझिस्टिव्ह इलिमेंट कमी येणार ना इथं. आणि रेझिस्टन्स कशावर डिपेंड असतो, लेंथ ऑफ दॅट इलिमेंट असणार, लेंथ ऑफ वायर. जेवढी लेंथ जास्त तेवढा रेझिस्टन्स जास्त. म्हणजे अशा प्रकारे ए च्या जवळ असेल तर रेझिस्टन्स कमी, आणि हा वायपर ए पासून दूर नेला तर ए आणि सी मधली लेंथ काय होणार आहे, ए आणि सी मधली लेंथ म्हणजे सी कुणाला जोडले, वायपरला जोडले ना, या स्लायडरला जोडले. ए आणि सी मधली लेंथ वाढत जाणार रेझिस्टिव्ह इलिमेंटची आणि त्याच्यामुळे रेझिस्टन्स वाढणार आहे. म्हणजे अशा प्रकारे हा स्लायडर मूव्ह केल्यावर रेझिस्टन्स कमी जास्त होतो. Suppose terminal A and C are used. Suppose terminals A and C are used. तर याच्यामध्ये काय होणार, when slider is किंवा sliding contact is near terminal A, resistance is less, and when slider is moved away from A, resistance increases. ओके. आणि हे असं का होतं, दिस इज बिकॉज resistance depends on length of resistive element between A and C. A आणि C मध्ये
रेझिस्टिव्ह इलिमेंटची लेंथ किती आहे त्याच्यावर रेझिस्टन्स डिपेंड असणार. त्याच्यामुळं ए पासून सी ला आपण कंटिन्युअसली दूर नेत गेलो तर काय होणार, रेझिस्टिव्ह इलिमेंटची लेंथ वाढत जाणार आणि जेवढी लेंथ वाढत जाईल तेवढा मध्ये रेझिस्टन्स जास्त येणार आहे. लक्षात येतंय? म्हणजे पुन्हा एकदा बघा इथं कसं होणार आहे. तर समजा एक टर्मिनल मी ए ला जोडलं, इथं ए ला एक वायर जोडली आणि दुसरी वायर सपोज मी सी ला जोडली इथं. ठीक आहे. तर ए मधून करंट येणार आणि शेवटी काय होणार, या रेझिस्टन्स वायर म्हणून ही अशी गोल गुंडाळलेली आहे त्याच्यातून असा फिरत 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 जाणार आणि जिथं स्लाइडिंग कॉन्टॅक्ट आहे ना तिथून वर जाणार आणि या रॉड मधून काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल सी मधून असा बाहेर जाणार करंट. करंट कसा जातोय लक्षात येते का बघा. या पद्धतीनं करंट जो आहे तो फिरून 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 फायनली सी मधून बाहेर जाणार. म्हणजे ए मधून करंट आत येणार आणि काय होणार आहे, फायनली या संपूर्ण वायर मधून फिरून स्लाइडिंग कॉन्टॅक्ट मधून सी मधून काय होणार, बाहेर जाणार. आता ए च्या जवळ जर सी असेल तर काय होणार आहे, मध्ये कमी लेंथची वायर येणार. ए आणि सी जवळ असतील तर सी म्हणजे कुठं, सी म्हणजे ह्या स्लाइडरचा पॉइंट घ्यायचा. हा याला सी म्हणू शकतो कारण हा सी इथं डायरेक्टली जोडलेला आहे ना. ए आणि सी, हा पॉइंट ए, हा पॉइंट सी. ए आणि सी च्या मध्ये जर लेंथ काय असेल, कमी असेल तर रेझिस्टन्स कमी येणार. ए आणि सी च्या मध्ये लेंथ ऑफ रेझिस्टिंग एलिमेंट जास्त असेल तर रेझिस्टन्स जास्त येणार आहे. म्हणजे ए सी च्या जवळ असेल तर रेझिस्टन्स कमी आणि जसं जसं आपण सी काय करू म्हणजे स्लाइडर दूर नेऊ कंटिन्युअसली तसं काय होणार आहे, रेझिस्टन्स वाढत 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 जाणार आहे. लक्षात येत आहे? तर अशा प्रकारे आपण इथं काय करू शकतो, रेझिस्टन्स मेजर करू शकतो. रेझिस्टन्स मेजर नाही, कमी जास्त करू शकतो. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का बघा, या पद्धतीनं रिओस्टॅटच्या साइन आपण काय करू शकतो, रेझिस्टन्स चेंज करू शकतो. मेजर नाही करू शकत, सॉरी, चेंज करू शकतो. हे बघा, एका वेळी किती टर्मिनल वापरायचे, एका वेळी फक्त 2च टर्मिनल वापरायचे आहेत. एक तर ए आणि सी किंवा बी आणि सी. लक्षात आलं? ए आणि सी हे 2 टर्मिनल वापरले. एच्या जवळ ज्यावेळी स्लाइडर असणार त्यावेळी रेझिस्टन्स कमी, ए पासून दूर असेल त्यावेळी रेझिस्टन्स जास्त. समजा बी आणि सी वापरले, बी आणि सी, तर त्याचा मिनिंग देखील काय होणार आहे, हा स्लाइडर ज्यावेळी बीच्या जवळ असेल त्यावेळी रेझिस्टन्स कमी येणार आणि हा स्लाइडर ज्यावेळी बी पासून आपण दूर नेणार ना त्यावेळी काय होणार आहे, रेझिस्टन्स त्या सर्किट मधला वाढणार. सो दिस इज द पार्ट ऑफ द रिओस्टॅट. हा, आता याच्या पुढचा पार्ट आपण स्टडी करूया, दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ द रेझिस्टर्स. नेक्स्ट पार्ट इज द कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर्स. आता रेझिस्टर जे आहे ते आपण डिफरंट कॉम्बिनेशन मध्ये काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो आणि यूज करू शकतो. डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्स मध्ये फर्स्ट काय बघा, फर्स्ट इज द सिरीज कॉम्बिनेशन. फर्स्ट कॉम्बिनेशन कुठला आहे, त्याला सिरीज कॉम्बिनेशन असं म्हणायचं. सिरीज कॉम्बिनेशन. ठीक आहे. आता सिरीज कॉम्बिनेशन कधी प्रोड्यूस होणार बघा, तर when number of resistors are connected one after another, it is called as series combination. When number of resistors are connected, when number of resistors are connected one after another, it is called as series combination. It is called as series combination. ठीक आहे. when number of resistors are connected one after another, it is called as series combination. म्हणजे याची डायग्राम काढायची झाली तर अशी येणार आहे. हा पहिला रेझिस्टन्स, ओके, त्याच्या एंडला दुसरा रेझिस्टन्स जोडलेला असला पाहिजे, त्याच्या एंडला तिसरा रेझिस्टन्स जोडलेला असला पाहिजे. ओके, म्हणजे एका रेझिस्टन्सच्या दुसऱ्या एंडला दुसऱ्या रेझिस्टन्सचा पहिला, दुसऱ्या रेझिस्टन्सच्या दुसऱ्या एंडला तिसऱ्या रेझिस्टन्सचा पहिला एंड, या पद्धतीने वन आफ्टर अनदर रेझिस्टन्स जोडले तर त्याला काय म्हणायचं, सिरीज कॉम्बिनेशन. म्हणजे ही तीन रेझिस्टन्स R1, R2 आणि R3 हे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. किंवा हे असं पण होऊ शकतं, हे जे 3 रजिस्टर आहेत ते कसे आहेत सांगा, दीज आर ऑल्सो इन सिरीज कॉम्बिनेशन. लक्षात येत आहे? हे एका पाठोपाठ एक जोडले, पहिल्याच्या एंडला दुसऱ्याचा स्टार्टिंग जोडलाय,
दुसऱ्याच्या एंडला तिसऱ्याचं स्टार्टिंग जोडलाय, वन आफ्टर अनदर जोडले तर याला सिरीज कॉम्बिनेशन म्हणायचं. दिसायला पॅरलल म्हणजे पॅरलल नव्हे, ठीक आहे. वन आफ्टर अनदर जोडलेत का बघायचं, त्याला काय म्हणणार, सिरीज कॉम्बिनेशन. किंवा हे असं जर जोडलेलं असेल, दिस इज ऑल्सो सिरीज कॉम्बिनेशन. ओके, त्याच्यामुळे सिरीज कॉम्बिनेशनची कन्सेप्ट जरा व्यवस्थित लक्षात घ्या, ठीक आहे. सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे वन आफ्टर अनदर, एका पाठोपाठ एक जर दिसत असेल ना तर त्याला सिरीज म्हणायचं. किंवा हे असं जोडलेलं असेल, हे 3 रेजिस्टन्स देखील कसे आहेत, सिरीज मध्ये, R1, R2, R3. तर ज्यावेळी अनेक रेजिस्टर्स एका पाठोपाठ एक जोडलेले असतील, वन आफ्टर अनदर जोडलेले असतील, एंड टू एंड जोडलेले असतील, तर त्याला काय म्हणायचं, सिरीज कॉम्बिनेशन असं म्हणायचं. ओके, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय असतो, करंटला फ्लो होण्यासाठी एक सिंगल पाथच असतो, सिंगल पाथ इज देअर, अँड देअरफॉर याच्यामध्ये काय होणार आहे, सगळ्या रेजिस्टन्स मधून तेवढाच करंट फ्लो होतो, कमी जास्त करंट फ्लो होत नाही. कारण करंट जो आहे, जेवढा करंट येतो, तुम्हाला 12th मध्ये किर्चॉफ्स लॉज वगैरे स्टडी करायचा आहे, जेवढा करंट पाठीमागून येतो तेवढाच करंट पुढे जायला पाहिजे, मध्ये करंट डिस्ट्रॉय वगैरे होऊ शकत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे पाठीमागच्या रेजिस्टन्स मधून जेवढा करंट येणार तेवढाच पुढच्या रेजिस्टन्स मधून जाणार, तेवढाच त्याच्या पुढच्या रेजिस्टन्स मधून जाणार आहे. ओके, सो इन सिरीज कॉम्बिनेशन देर इज अ सिंगल पाथ फॉर द फ्लो ऑफ करंट. इन सिरीज कॉम्बिनेशन, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होणार आहे, देअर इज ओनली सिंगल पाथ फॉर करंट. देअरफॉर काय होतं, देअरफॉर करंट इज सेम थ्रू ऑल रेजिस्टर्स. हे महत्वाची गोष्ट आहे. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय असतं, करंट सेम असतो. म्हणजे एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल हा रेजिस्टन्स असेल, त्याच्यानंतर हा दुसरा रेजिस्टन्स असेल, हा तिसरा रेजिस्टन्स असेल, ठीक आहे. हा सपोज आहे 10 ओहम, हा आहे 20 ओहम आणि हा आहे 5 ओहम. तर काही स्टुडंटचं मिसकन्सेप्शन काय असतं, आता इथं पहिला रेजिस्टन्स आहे, थोडासा करंट गेला तर परत रेजिस्टन्स लागल्यामुळे परत थोडासा करंट कमी होईल, परत रेजिस्टन्स लागल्यानंतर आणि थोडासा करंट कमी होईल, असं नाही होत, लक्षात घ्या. इकडून समजा 2 एम्पियर करंट आला, तर 2 एम्पियर करंट सगळ्याच्या सगळा याच्यामधून जायला पाहिजे, परत 2 एम्पियर 20 ओहमला मिळणार, 2 एम्पियर याच्यातून जाणार, परत 2 एम्पियर 5 ओहमला मिळणार आणि फायनली 2 एम्पियर बाहेर पडणार. कारण इलेक्ट्रिक करंट आपण क्रिएट करू शकत नाही मध्येच किंवा डिस्ट्रॉय करू शकत नाही, जेवढा पाठीमागून येणार तेवढा पुढे जाणारच आहे. ओके, हा इलेक्ट्रिक करंट एखाद्या पाईपमध्ये फ्लो होणाऱ्या वॉटर सारखा असणार आहे. त्या पाईपला आधीमध्ये कुठं लिकेज नसेल तर एका पाईपच्या एका एंड मधून जेवढं पाणी आपण टाकणार ना तेवढं पाईपच्या दुसऱ्या एंड मधून पाणी बाहेर पडणार आहे. बरोबर, लक्षात येत आहे. पाईपच्या म्हणजे एक मोठी पाईप आहे समजा, त्याचं एक लेफ्ट एंड आहे, दुसरं एक राईट एंड आहे, आधीमध्ये कुठेही लिकेज नाहीये. लेफ्ट हँड साईडनं आपण 1 लिटर पाणी टाकलं तर राईट हँड साईडला किती, 1 लिटरच वॉटर मिळणार ना, ते कमी जास्त होणार नाही, ठीक आहे. त्याच्यामुळं सगळे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, जेवढा करंट पहिल्यामधून पास होतो तेवढाच दुसऱ्यामधून पास होतो, तेवढाच तिसऱ्यामधून पास होतो. म्हणजे याच्यातला करंट I1 असेल, याच्यातला करंट I2 असेल, याच्यातला करंट I3 असेल, तर नेहमी लक्षात घ्या I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I3 असतं. आता सगळ्यांच्या मधला करंट सेम असेल तर, परंतु पोटेन्शियल डिफरन्स सेम असेल का, तर पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय असतो बघा, करंट इंटू रेजिस्टन्स असा पीडीचा फॉर्म्युला आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे फी. ओके, दॅट इज फी इज इक्वल टू IR असा फॉर्म्युला आहे ना आपला. आता सगळ्यांच्या मध्ये करंट तेवढाच आहे, परंतु रेजिस्टन्स बघा प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे, त्याच्यामुळे पीडी काय येणार आहे, सगळ्यांना वेगळा वेगळा येणार. म्हणजे रेजिस्टन्स सगळ्यांचा जर सेम असेल तर पीडी सगळ्यांना सेम येणार. कारण लक्षात घ्या, पीडीचा फॉर्म्युला करंट इंटू रेजिस्टन्स. पीडीचा फॉर्म्युला काय, करंट इंटू रेजिस्टन्स. करंट तर सगळ्यांच्या मधला सेम आहे, सगळ्यांचा रेजिस्टन्स जर तेवढाच असेल तर सगळ्यांचा पीडी तेवढाच येणार. परंतु कमी जास्त रेजिस्टन्स असेल तर मात्र काय होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स मात्र कमी जास्त येणार
आहे हे लक्षात ठेवा. मी काय सांगतोय लक्षात येत आहे? तर या पद्धतीनं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सेम काय असतं आणि सिरीज कॉम्बिनेशन मध्ये डिफरंट काय असतं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती व्यवस्थित लक्षात ठेवायची. ओके, पुन्हा एकदा इथं लिहितोय, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके, नोट पुन्हा एकदा काय, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, करंट इज सेम बट पीडी काय असणार, पोटेन्शियल डिफरन्स इज डिफरंट असणार आहे. पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो डिफरंट का असणार आहे, कारण फी इज इक्वल टू IR असतं. करंट सेम राहिला परंतु रेझिस्टन्स डिफरंट असेल तर पीडी डिफरंट येणार. ठीक आहे. आता इथं आपल्याला एक डेरिव्हेशन करायचं आहे आणि ते डेरिव्हेशन काय आहे, तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन काढायचं आहे आपल्याला. काय काढायचं आहे, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये अनेक रेझिस्टन्स जोडले तर त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काय येणार हे आपल्याला काढायचं आहे. याला एक डेरिव्हेशन आहे, हे कदाचित 10th स्टँडर्ड मध्ये देखील तुम्ही स्टडी केलेला असेल. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. आता सुरुवातीला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघूया आणि मग इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन पडूया. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स म्हणजे काय, द सिंगल रेझिस्टन्स विच प्रोड्यूस इफेक्ट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर्स इज कॉल्ड ॲज इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ दॅट कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर्स. म्हणजे समजा सिरीज किंवा पॅरल मध्ये अनेक रेझिस्टन्स जोडलेले आहेत, ठीक आहे, ते सगळे मिळून जो काय इफेक्ट प्रोड्यूस करतात, कंबाइंड इफेक्ट प्रोड्यूस करतात, तेवढाच इफेक्ट एका रेझिस्टन्सनं प्रोड्यूस केला तर त्याला काय म्हणायचं, इक्विव्हॅलंट ऑफ ऑल. ओके, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स इज अ सिंगल रेझिस्टन्स. डेफिनेशन बघा, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स is a single resistance which produce same effect as produced by all resistances in the combination. म्हणजे पॅरल किंवा सिरीज कॉम्बिनेशन सपोज असेल तर सगळ्यांनी मिळून जो काय इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे, कंबाइंड इफेक्ट, तो ज्या एका रेझिस्टन्समुळे प्रोड्यूस होणार आहे त्याला काय म्हणायचं, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स असं म्हणायचं. आता इथे एक डेरिव्हेशन आहे, दॅट इज इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन ओके. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन आपल्याला आता बघायचं आहे. तर त्याच्यासाठी टेक्स्टबुक प्रमाणे काय करतो, एक 2 रेझिस्टन्सेस फक्त घेतो. हा रेझिस्टन्स आहे R1 आणि हा रेझिस्टन्स आहे R2 आणि हे 2 रेझिस्टन्स सिरीज मध्ये जोडलेले आहेत आणि ते एका बॅटरीला जोडलेले आहेत. लाईक दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज नेगेटिव्ह. सो करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू द नेगेटिव्ह टर्मिनल. आता जेवढा करंट R1 मधून पास होणार आहे तेवढाच करंट काय होणार आहे, I2 मधून पास होणार आहे. इथं पीडी मात्र दोघांचा डिफरंट असणार आहे. ओके, नेहमीप्रमाणे पहिलं सेंटेन्स, कन्सिडर two resistors R1 and R2 connected to a battery of
पोटेन्शियल डिफरन्स फी. जे या बॅटरीचा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, फी इतका बॅटरीचा पोटेन्शियल डिफरन्स आहे. ठीक आहे. लेट I1 I2 हे काय आहेत, आर करंट्स थ्रू R1 and R2 and Phi1 and Phi2 काय आहेत, आर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस. करंटला नेहमी लक्षात घ्या थ्रू हा वर्ड वापरायचा आणि पोटेन्शियल डिफरन्सला अक्रॉस वर्ड वापरायचा. I1 I2 आर द करंट्स थ्रू R1 and R2 and Phi1 Phi2 आर PD अक्रॉस R1 and R2. ठीक आहे. तर सुरुवातीला ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन काय होणार बघा, ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन दॅट इज सिंगल पाथ. एक सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे सिंगल पाथ असणार आहे. I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I येणार आहे. म्हणजे दोघांच्या मधला करंट काय असणार आहे, तेवढाच असणार आहे. दॅट इज I1 इज इक्वल टू I2 दॅट इज इक्वल टू I. ओके. अँड फी इज इक्वल टू काय येणार आहे, Phi1 प्लस Phi2 येणार आहे. बघा बॅटरीचा जो पीडी आहे ना, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतो, या दोघांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. ठीक आहे. म्हणजे फी इज इक्वल टू Phi1 प्लस Phi2. म्हणजे लक्षात घ्या कसं असतंय, बॅटरी 6 व्होल्टची असेल, पहिल्या रेझिस्टन्सला समजा 2 व्होल्ट पीडी दिला तर दुसऱ्या रेझिस्टन्सला ऑटोमॅटिकली किती होणार, 4 व्होल्ट तयार होणार. हे एक वैशिष्ट्य आहे, हे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये लक्षात ठेवायचं. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, बॅटरीचं व्होल्टेज जे आहे ना, पीडी जो आहे ना, त्या 2 रेझिस्टन्सला डिस्ट्रीब्यूट होतो. फी इज इक्वल टू Phi1 प्लस Phi2 होत आहे. बट फी इज इक्वल टू I इंटू RS लिहू शकतो. ओके. व्हेअर RS म्हणजे काय, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. ओके. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन. फी इज इक्वल टू IRS. Phi1 इज इक्वल टू I इंटू R1 लिहू शकतो आणि Phi2 इज इक्वल टू I इंटू R2 लिहू शकतो, कारण पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे करंट इंटू रेझिस्टन्स. ओके. या दोघांचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स सपोज RS असेल तर I इंटू RS म्हणजे टोटल फी असणार आहे. ओके. Phi1 म्हणजे IR1 आणि Phi2 म्हणजे IR2 आणि देअरफॉर मी लिहू शकतो इथं. आता बघा हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2, हे इक्वेशन 3 आणि हे इक्वेशन 4. इथं देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 अँड 4, 1, 2, 3 अँड 4 वरून काय येणार बघा, तर फी इज इक्वल टू काय आहे, IRS आहे. ओके. Phi1 इज इक्वल टू, Phi1 म्हणजे काय आहे, IR1 आहे, प्लस Phi2 म्हणजे काय आहे, IR2 आहे. आता दोन्ही साईडला I ने डिवाइड केलं तर काय येणार आहे, RS इज इक्वल टू काय येणार आहे, R1 प्लस R2 येणार आहे. सो दिस इज द फायनल फॉर्म्युला. ओके. डेरिवेशन खूपच इझी आहे, लक्षात येते का बघा. हे बघा I1 I2 म्हणजे करंट थ्रू R1 आणि R2 आहे. त्याच्यानंतर Phi1 Phi2 PD आहे दोघांचे. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सगळ्यांच्या मधला करंट तेवढाच असतो, म्हणजे I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I लिहिलं. परंतु बॅटरीचा पीडी काय होतो, दोघांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. फी इज इक्वल टू Phi1 प्लस Phi2 होणार. आता इथं फी म्हणजे काय येणार, I इंटू RS असणार, म्हणजे RS म्हणजे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. Phi1 म्हणजे IR1 आणि Phi2 म्हणजे IR2. फक्त इथं ठेवलंय IRS इज इक्वल टू IR1 प्लस IR2. सगळं I कॅन्सल झाल्यानंतर RS इज इक्वल टू काय येणार, R1 प्लस R2. म्हणजे इथं काय लिहू शकतो, सिमिलरली if n resistors are connected in series, n resistors of
R1, R2, R3 up to Rn are connected in series, then equivalent resistance काय येणार मग? RS is equal to R1 plus R2 plus R3 up to Rn असा हा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला, फायनल फॉर्म्युला येतो. अनेक रेझिस्टन्स सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडलेले असेल तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काय असणार आहे? R1 plus R2 plus R3 up to Rn.